मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण बनवत आहोत महाराष्ट्रीयन मसाला भात. त्यासाठी आपण घेतलेला एक टमॅटो, एक कांदा, एक आलू, 2 मिरच्या, एक सांबार थोडासा आणि मम्मीची अद्रक लसणाची चटणी. आणि गरम मसाल्यामध्ये आपण घेतले कस्तुरी, थोडंसं चिंचेचं पाणी आणि ह्या घरगुती गरम मसाला. यामध्ये इलायची, लवंग, कलमी, तेजपान अशा खूप साऱ्या पद्धतीने बनवलेला हा गरम मसाला आहे माझ्या घरगुती. चला आता या सगळ्यांना कापून घेऊया. पटपट कट करून घेतलेलं आहे सगळं. आता आपण धुवून घेऊ आपले तांदूळ. मी तांदूळ घेतले एका भांड्यामध्ये. याला असं 3 पाण्याने छान वॉश करून घ्यायचं. पूर्ण व्हाईट पण काढून टाकायचं याच्यामधून, जसं वरत राहते ना व्हाईट औषध जे टाकले राहते आपण. छान असं आपण तांदूळ धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये पाणी टाकून आपण अर्धा तास ठेवूया याला. याच्याने काय होईल की तांदूळ एकदम सॉफ्ट बनेल भात आपला. बघा आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून ठेवलेलं आहे 15 मिनिटसाठी. चला आता मग आपण सुरुवात करूया. अगोदर कुकरमध्ये तेल टाकूया. आता आपण तेल टाकलेलं आहे आणि गॅसला वाढवून दिला आहे. छान असं तेल गरम होऊ द्या. छान असं तेल गरम झाल्यावर आपण टाकून जिरा आणि मोहरी. छान असं जिरं फुटल्यानंतर आपण टाकू त्यामध्ये एक तेजपत्ता आणि टाकूया आपले ते 2 मिरचे. यांना छान असं फुटू देऊया. त्यानंतर टाकू आपण कांदे आणि छान असं यांना हलवून घेऊया सगळ्यांना एकजीव करून. बघा नंतर आपण टाकून देऊ त्यामध्ये आलू. तोपर्यंत आपले आलू पण शिजून जातात. आणि थोडंसं लसूण 2-3 आणि आपण बारीक कापलेला टमॅटो पण टाकून दिलेला आहे. आता सगळ्यांना आणखी हलवून घेऊया. छान असं यांना थोड्या वेळ शिजून घेऊया. तसं तर कुकरमध्ये शिजन पण थोड्या वेळ शिजून घेऊया याला थोडं. आणि त्यामध्ये मम्मीने बनवलेली एक अद्रक लसणाची पेस्ट टाकूया 1 चम्मच. आता आपला मसाला भात लवकर झाला पाहिजे म्हणून थोडंसं आपण त्यावर मीठ टाकूया. मिठाने ते थोडंसं नरम पडतात. बघा छान असं मिठाला आपण हलवून घेतलेलं आहे. आता हे पटकन शिजून जाईल. आता आपण दरवेळेस मीठ विसरून जातो, पण ह्यावेळेस आपण पहिले मीठ टाकून दिलं आहे भातला. आता आपण काढू आपला सोन्याचा डब्बा. सोन्याचा डब्बा म्हणजे तुम्ही वाईट विचार नको करता. सोन्याचा डब्बा म्हणजे माझ्या घरच्या तिखट मिठाचा डब्बा. बघा आता आपण काढून घेतलेला आहे. आता यामध्ये अर्धा चम्मच आपण हळद टाकूया आणि हळदला छान असं मिक्स करून घेऊया. बघा छान रंग आलेला आहे. आणि आपल्या मसाला भातमध्ये आपण 2 चम्मच तिखट टाकूया. मी माझ्या एकट्यासाठी करत आहे म्हणून मी 2 चम्मच टाकलेला आहे. तुम्ही पण टाकू शकता, तुम्ही जितक्या लोकांसाठी कराल तितकं. चला आता यांना थोडंसं हलवून घेऊया. बघा छान असा कलर आलेला आहे, रेड कलर. त्यामध्ये आपण हे घरी बनवलेला गरम मसाला तो टाकूया. त्याने सुगंध छान येईल गरम मसाल्याचा. आपलं तिखट आणि हळद जळली नाही पाहिजे म्हणून थोडंसं टाकू त्यामध्ये पाणी, एकदम थोडंसं. आता आपण जे भिजू टाकलेले होते तांदूळ त्यामधलं पाणी काढून घेऊ आणि ते चावल आपण त्याच्यामध्ये टाकू. बघा आता आपण तांदूळ टाकून घेतलेले. आता याला छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करूया. छान ह्या रस्स्यामध्ये थोड्या वेळ होऊ देऊया कमी याच्यावर. आणि आपण हे इमलीचे जे पाणी इमलीच्या पाणीला टाकूया आता त्याच्यात. या इमलीच्या पाण्याने थोडासा आपला भात थोडासा तिखट थोडासा आंबट असा छान भात बनेल आपला. आता यामध्ये थोडं पाणी टाकून देऊ आपण. आणि आता आपला भात रेडी झालेला आहे. तर त्यामध्ये आपण वरून कस्तुरी टाकूया आणि सांबार टाकूया. बघा कस्तुरी टाकलेली आहे आणि आता ह्यावरून थोडासा सांबार. आता याला आपण झाकून वेट करूया कुकर 2 शिट्ट्या होतपर्यंत. आता आपण कुकर लावलेला आहे आणि याला फुल फ्लेमवर ठेवूया 2 शिट्ट्या येतपर्यंत. बघा आता मी जे भांडे घेतले होते यांना स्वच्छ धुवून ठेवून राहिलो. मम्मीला त्रास नाही द्यायचा, आपणच हे काम करू शकतो, आपणच करून घ्यायचं. बघा असं मी स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे.
चला आता आपण वेट करूया 2 शिट्टी व्हायच्या. आता दुसऱ्या शिट्टीचा वेट करू आपण. आता आपण चेक करूया आपला भात पूर्णपणे शिजला आहे की नाही. बघा किती छान गरम गरम असा भात शिजलेला आहे आपला मसाला भात. चला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ, आपण जेवणाला सुरुवात करू. माझा ब्लॉग तुम्हाला अगर आवडला असेल तर तुम्ही कमेंट करा आणि नक्की शेअर करा. थँक्यू. छान असा आपला आलू भात झालेला आहे.